नमस्कार मित्रांनो, तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनबॉक्स करणार आहोत रेडमी म्हणजे Xiaomi कंपनीचा जो ब्रँड आहे पोको कंपनीचा C31. तर हा असा पोको C31चा बॉक्स आहे. बॉक्सच्या वरती स्पेसिफिकेशन कंपनीचे दिलेले आहेत. त्यानंतर साईडला पोको C31चं ब्रँडिंग आहे आणि त्याच्या साईडला असंच पोको C31चं ब्रँडिंग आहे. त्यानंतर फ्रंटला आपण बघू शकतो मोठ्या अक्षरामध्ये पोको C31 आणि मेड इन इंडिया असं आपल्याला लिहिलेलं दिसून येईल. त्यानंतर बॅक साईडला आपल्याला मोबाईलच्या स्पेसिफिकेशन आपण दाखवलेले आहेत, हायलाईट केलेले आहेत. तर पोको C3 हा आपल्या दोन व्हेरियंटमध्ये येतोय. एक म्हणजे 3GB 32GB आणि दुसरं म्हणजे 4GB 64GB. तर इथे आपण बघू शकता हे सील आपण ओपन केलेलं दिसून येत आहे. तर फ्लिपकार्टच्या नवीन पॉलिसीप्रमाणे आपल्याला जे डिलिव्हरीपासून येत होतं आपल्याला आपण त्याच्या पुढे आपण बॉक्स अनबॉक्स करून बघायचं आहे की आपल्याला त्या आतमध्ये प्रोडक्ट जे आपण मागवलेले आहे तेच आतमध्ये आहे की नाही. त्यासाठी आपण त्याच्यासमोरच आपण बॉक्स ओपन करून बघायचा आहे. चला तर मग आता आपण ओपन करूया. ओपन केल्यानंतर आपण सगळ्यात आधी आपल्याला इकडे मोबाईल आपल्याला हँडसेट जो आहे तो मागवलेला आहे तो हँडसेट आपल्याला इथे दिसून येईल. आपण सगळ्यात आधी हँडसेटला आपण साईडला ठेवूया. आपण जो मागवलेला आहे तो ब्लू कलरमध्ये आहे. त्यानंतर मोबाईलच्या खाली आपल्याला एक बॉक्स छोटा टाईप बॉक्समध्ये दिसून येते. त्यामध्ये आपल्याला सिम इजेक्टर टूल दिसलेला आहे. त्यानंतर आतमध्ये बेसिक वॉरंटी कार्ड दिसून येत आहे. त्यानंतर आपल्याला खाली इथे ॲडॅप्टर बघून चार्जिंग ॲडॅप्टर आपल्याला दिसून येत आहे. तर आपल्याला चार्जिंग ॲडॅप्टर दिला आहे तो बेसिकली MI कंपनीचा आहे जो 10 वॅट चार्जने चार्ज करतोय. त्यानंतर आपण बघू शकता इथे आपल्याला एक मायक्रो USB केबल चार्जिंग केबल आपल्याला दिसून येत आहे. बेसिकली मायक्रो USB चार्जिंग केबल आहे जी नॉर्मल फोनमध्ये येते पण बजेट फोनमध्ये ओके आहे, नॉर्मल आहे. तर आता आपण मोबाईल बघूया. तर सगळ्यात आधी आपण मोबाईल बघून घेऊया. तर इथे आपल्याला सगळ्यात आधी वरती आपल्या स्क्रीनवर पोको कंपनीचा स्टिकर लागलेला आपल्याला दिसून येईल. जे नॉर्मल स्क्रीन गार्ड आहे, ओरिजिनल स्क्रीन गार्ड आपल्याला मोबाईलमध्ये बघायला नाही मिळत आहे. त्यानंतर आपण हा बघू शकता प्लेन एकदम. तर अशा प्रकारे हा मोबाईलचा लुक आहे. आपण जो मागवलेला आहे तो ब्लू कलरमध्ये आहे, आपण बघू शकता. तर या फोनची बॅक पॅनल आहे जे फायबर मटेरियलमध्ये यूज केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला लाईन्स दिसून येतात. खालच्या साईडला आपल्याला लाईन आणि वरच्या साईडला एक प्लेन कलरमध्ये दिसून येत आहे, आपण बघू शकता. त्यानंतर आपण पोर्टकडे बघूया. सगळ्यात आधी आपल्याला फ्रंट कॅमेरा आपल्याला स्क्रीनवर दिसून येतो जो टॉपला नॉच टाईपमध्ये वॉटर ड्रॉप टाईपमध्ये आहे. त्यानंतर राईट साईडला आपण व्हॉल्यूम बटन्स आणि लॉक स्क्रीन बटन्स. त्यानंतर डाऊन साईडला स्पीकर, चार्जिंग केबल आणि मायक्रोफोन दिसून येतो आहे. त्यानंतर आपण इथे बघू शकतो इथे सिम ट्रे दिलेला आहे. त्यानंतर इथे वरती टॉप साईडला 3.5mm इयरफोनसाठी जॅक दिलेला आहे. तर हा टोटली आपल्याला फोन आहे जो बेसिक आहे. इथे आपण बघू शकता इथे आपल्याला बॅक साईडला आपल्याला कॅमेरा सेट दिलेला आहे. त्याच्या खाली फ्लॅशलाईटचा एक ऑप्शन आहे. त्यानंतर खाली पोकोचं आपल्याला ब्रँडिंग दिसून येतं. त्याच्याच साईडला आपल्याला फिंगर स्कॅनर आपल्याला दिसून येत आहे. तर अशा प्रकारे टोटली आपला पोको C31 मॉडेल आहे. तर आता तुम्ही बघू शकता हा बेसिक बजेट फोन आहे त्याच्यामुळे चांगला आहे. तर आपण आता ऑन करूया फोनला. पहिल्यांदाच ऑन करत असल्यामुळे थोडा वेळ जाईल फोन ऑन होण्यासाठी. तुम्ही बघू शकता इथे आपण स्टार्ट झालेला आहे. सगळ्यात आधी पोकोचं ब्रँडिंग आपल्याला येलो कलरमध्ये आपल्याला दिसून येत आहे. मोबाईल बाकी व्यवस्थित मस्त आहे, चांगला आहे, यूज करण्यासाठी वगैरे चांगला आहे. पण एक म्हणजे आपण यामध्ये आपल्याला सिलिकॉन केस किंवा कुठच्या प्रकारची केसिंग आपल्याला दिसून येत नाही, यामध्ये आपल्याला इन्क्लूड नाही आहे. आणि दुसरा म्हणजे आपल्याला टाईप-C असलं असतं तर चांगलं मजा आली असते फोन यूज करायला, जरा बेटर एक्सपिरियन्स आला असतं आपल्याला फोन वापरायला. तर एक कमी आहे ह्या फोनमध्ये. बाकी फोन व्यवस्थित चांगला आहे, मस्त यूज करायला, गेमिंग परफॉर्मन्स वगैरे चांगला आहे. कॅमेरा पण ठीकठाक आहे. बजेट फोनमध्ये आपल्याला व्यवस्थित चांगला आहे. आपल्या प्राईस रेंजमध्ये चांगला फोन आपल्याला मिळून येतो. तर आता आपला फोन ऑन झालेला आहे. तर
मी आधीच सगळ्यात आधी सेटअप करून ठेवलं, त्यामुळे माझा फोन डायरेक्ट ऑन झालेला आहे. नवीन जेव्हा चालू करणार तेव्हा सगळं आपल्याला प्रोसेसिंग ॲक्सेप्ट वगैरे, लायसन्स वगैरे सगळं ॲक्सेप्ट करावं लागेल, थोडा वेळ लागेल चालू करण्यासाठी. तर आपण इथे बघू शकतो माझा फोन C31 जो पोको फोन आहे ऑन झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला अँड्रॉइड व्हर्जन म्हणजे आपल्याला MIUI व्हर्जन आपल्याला ते 12.0.6.0 आपल्याला इथे MIUI व्हर्जन आपल्याला बघून बघायला मिळत आहे. अशा प्रकारे हा पोको C31 आपल्याला आलेला आहे, तुम्ही बघू शकता एकदा.